नमस्कार. मी डॉक्टर वैष्णवी पाटानंतर जोशी आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. समन्वय प्रतिष्ठानांतर्गत आपण ऐकत आहात श्री संत जनी जनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान. आज आपण दुसरा भाग बघत आहोत. जनी जनार्दनांचा जन्म. या एकनाथकालीन पंचकामध्ये जनी जनार्दन स्वामींचा जन्म झाला आणि यांच्या जन्माचं जे आख्यान आहे ते आता आपण बघणार आहोत. प्रकरण दुसरे, अंधारी. जनी जनार्दनांचा काळ म्हणजे बहमनी कालखंड. या काळात एकूणच समाजघडी विस्कळीत झाली होती. परकीयांचे आक्रमण चालूच होते. इस्लाम धर्माचा प्रचारही वेगाने चालू होता. ज्ञानेश्वरांनंतर दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता स्थिरप्रत झाली आणि बहमनी राज्याचे 5 शाह्यामध्ये तुकडीकरण झाले. ते पुढे निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बेरीजशाही व कुतुबशाही या नावांनी पुढे आले. अर्थात राज्यकर्ते मुस्लिम होते तरी राज्यकारभारात प्रामुख्य हिंदूचेच होते. मुस्लिमांना आपल्या नशिबाची कमान हिंदूंच्या साह्याने चढवावी लागत असल्याने हिंदूंशी तोंड देखले मैत्री संबंध त्यांनी ठेवले होते. याचा परिणाम असा झाला की हिंदू धर्मभ्रष्ट बनले, परधर्मधार्जिणे बनले. तत्कालीन समाजाचा आदर्शभूत असणारा ब्राह्मण वर्ग मुस्लिम दरबारी सेवेत असल्याने तोच लाचार बनल्यामुळे इतर समाजाचा बुद्धिबळ होण्यास अवसर लागला नाही. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी निजामशाहीत नौकर होते. दासोपंतांचे पिता दिगंबर पंत मुस्लिम दरबारी नोकरीस होते. जनी जनार्दनांचे पिता वसुदेव पंत व स्वतः जनार्दनही आदिलशहाच्या दरबारी सेवेत होते. याचा अर्थ असा की संत व सत्पुरुषही मुसलमान सेवेत रत होते. एकनाथांच्या काळी एकूण महाराष्ट्र आपले स्वत्व हरवून बसला होता. इतिहास संशोधक इतिहासाचार्य श्री वी. का. राजवाडे यांनी म्हटलंय, ब्राह्मण क्षत्रिय स्वधर्म भ्रष्ट झाले, यवनांची सेवा करू लागले. ब्राह्मण कारकून बनले, क्षत्रिय शूद्र बनले. तलवार टाकून त्यांनी नांगर हाती घेतला. वैश्य लढाया लुटमार दुष्काळ यांनी नागावला गेला. शूद्रातिशूद्र आपण होऊन मुसलमान झाले. देवळांच्या मशिदी झाल्या, पर्वतांचे पीर झाले, घाटांचे दर्गे बनले आणि राऊळांचे महाल झाले. काझी न्यायासनावर बसला, खाटीक बलुतेदार झाला. अग्निहोत्री पीरांचे मुजावर बनले. अशी सर्वत्र उलटापालट झाली. धर्म लोपून गेला. अशी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संतत्व हा गुन्हा बनला. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या म्हणीप्रमाणे चमत्कार दाखव नाहीतर संताव्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोग असे संत सत्पुरुषांवर दडपण येऊ लागले. राष्ट्र तेजोहीन झाले. म्लेच्छ सेवा हा स्वधर्म व स्वैराचार हा आचारधर्म होऊन बसला होता. धर्मश्रद्धा लोप पावली होती. हिंदूंना दरबारात मानाच्या जागा दिल्या गेल्या असल्या तरी दुर्धर प्रसंग येताच त्यांना भयंकर शिक्षांनाही तोंड द्यावे लागत असे. जनी जनार्दनांचे चरित्र या ऐतिहासिक सत्याचा एक जिवंत, ज्वलंत, उत्कट आविष्कार आहे. 14व्या शतकाची काळोखी भोररात्र सरू लागली. प्रकाशाचे कोंब क्षितिजावर उगवून यावे आणि दिशा अंकुरित व्हाव्या त्याप्रमाणे नवजीवनाच्या पदरव्यांची चाहूल लागू लागली. दत्त संप्रदायाने महाराष्ट्रात आपले अस्तित्व स्थिर केले. नाथ संप्रदायानेही सर्वसमावेशक दृष्टीने सामाजिक जीवनातील धर्म व संस्कृती यांच्या संदर्भात उदार मतवादी धोरण स्वीकारून धर्मातील प्रविष्ट अपप्रवृत्ती आणि दुरावस्था नष्ट करण्याचा चंग बनला. धार्मिक सांस्कृतिक विपन्नावस्थेत
आधारभूत स्तंभ म्हणून नाथांनी कार्याची धुरा हाती घेतली. त्यावेळी जनिजनार्दनांनीही याच कार्याची पताका आपल्या खांद्यावर घेतली. प्रकरण 3. जनिजनार्दनांचा जन्म. जाते जनी जनार्दन ऐसे बहुसाधू जाणते म्हणती, त्या कारणे असोत श्रीकृष्णा कारणे जशा प्रणती. जाते जनी जनार्दन ऐसे बहुसाधू जाणते म्हणती, त्या कारणे असोत श्रीकृष्णा कारणे जशा प्रणती. आर्यापती मोरोपंत यांनी मुक्तकंठाने जनिजनार्दनांचे महिमान लक्षात घेऊन त्यांना नमन केले. जनिजनार्दन एकनाथ पंचकातील संत म्हणून प्रसिद्ध आहे. दासोपंत व एकनाथ यांच्याप्रमाणे त्यांचे नाव सर्वांनाच सुपरिचित नसले तरी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे जाणते व साधू यांना ते ठाऊक होतेच. जनिजनार्दन यांचे नामसादृश्यामुळे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्याशी जोडण्यात येते आणि जनिजनार्दन व जनार्दन स्वामी एकच अशी कल्पना दृढमूल होऊन बसते. तर कधी जनिजनार्दन हे एकनाथांचे गुरुबंधू होते असाही गैरसमज होतो व तो सत्य आहे असे मानून इतिहास लेखन होत राहते. परंतु प्रस्तुत लेखकाने यासंबंधी सखोल संशोधन करून जनसामान्यांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जनिजनार्दन हे गाणपत्य व नाथपंथातील आनंद संप्रदाय. त्यांच्या पित्याचे नाव वसुदेवपंत व मातेचे नाव देवकी. मातेचे माहेरचे नाव जनी असल्याने जनार्दनांनी अपार मातृभक्तीतून जनी हे अभिधान आपल्या नावामागे लावले. वसुदेवपंत हे अली आदिल शहाच्या दरबारी कमावीसदार म्हणून सेवेत होते. आज कर्नाटकात असलेले विजापूर शहर आदिल शहाची मुख्य राजधानी. मुस्लिमांची अधिसत्ता येथे स्थिरप्रत झालेली. इब्राहिम आदिलशहा, युसुफ आदिलशहा व अली आदिलशहा अशी शहांची शाही परंपरा राजवैभव उपभोगत होती. विजापूर बिदर भागात सर्वत्र एक दबदबा या राजसत्तेने निर्माण केला होता. या राजघराण्यांच्या सेवेतच एक सत्पुरुषाचे कुळ आपली नित्य नैमित्तिक कर्मे, दैनंदिन पूजा अर्चा उरकून उर्वरित वेळेत दरबारात राजसेवा करीत होते. वसुदेवपंत सत्वस्थ, सच्चित, स्वभावाने प्रेमळ, मनाने निर्मळ, वृत्तीने कोमल, अंतःकरणाने उदार, प्रवृत्तीने शांत व विनम्र. मराठवाड्यातील भूम येथील धनसंपन्न देशमुख घराण्यातील जनाई नामक कन्या सुशील व सुविचारी होती. परमेश्वराने या दैवी गुणसंपन्न उभयतांच्या जणू गाठी बांधल्या होत्या. वसुदेवपंतांचा विवाह जनाईशी अत्यंत थाटाने संपन्न झाला. जनाईचे नामांतर देवकी असे केले. वसुदेव आणि देवकी यांचा प्रपंच व परमार्थ आनंदात चालला होता. गृहस्थाश्रम धर्माचे परिपालन उभयताही अत्यंत निष्ठेने करीत होते. वसुदेवपंतांचा दररोजचा दिनक्रम म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे, पूजापाठ, जपतप आणि आन्हिक टोकून नैवेद्य, वैश्वदेव, भोजन करून दरबारात हजर होणे. राजदरबारी त्यांना कवावीसदार म्हणून मोठ्या मानाची जागा मिळाली होती. या पदावर राहून ते आपले कामकाज चोखपणे बजावी. त्यांच्या या योग्यतेमुळे राजे आदिलशहा त्यांच्यावर बेहद्द खुश होते. वसुदेवपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वीच नाथपंथीय दीक्षा ग्रहण केली होती. कंथडीनाथांनी त्यांना अनुग्रह दिला होता. बराच कालावधी लोटला. सर्व सुख पायाशी लोळत असूनही वसुदेव व देवकी यांना पुत्ररत्नाची उणीव डाचत होती. दोघेही पुत्रप्राप्तीकरता व्रतवैकल्य, जपतप, अनुष्ठानं करू लागले. पंढरीची वारीही निष्ठेने त्यांनी चालू केली. आणि एक दिवस त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवान विष्णू अंशावतार घेणार आहेत.
पंतांनी हा दृष्टांत आपल्या पत्नीला सांगितला. त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही आणि थोड्याच दिवसात त्यांची उपासना साधना फलद्रूप झाली. वसुदेव देवकीच्या पोटी कृष्णाष्टमीच्या शुभमुहूर्तावर भूम येथे शके 1440 मध्ये एका तेजस्वी धर्मपुरुषाचा जन्म झाला. त्यांचे नाव जनार्दन. जनार्दन बालपणापासूनच मातृभक्त असल्याने आपल्या आईचे म्हणजेच जनाईचे नाव त्यांनी आपल्या नावापूर्वी जोडले व लोक त्यांना जनी जनार्दन संबोधू लागले. बालपण व शिक्षण. जनार्दनांची वृत्ती बालपणापासूनच परमार्थात रंगून गेलेली होती. पिता वसुदेवपंत व माता देवकी जनार्दनांचे बालरूप डोळ्यात मनात साठवू लागले. त्याचे बोबडे बोल ऐकून, रांगणे पाहून, खोडकर व खेळकर लाघवी रूप पाहून कृतार्थ झाले. द्वापार युगात वसुदेव व देवकी यांनी भगवान कृष्णाला जन्म दिला खरा, पण त्या जन्मदात्या मात्या पित्यांना आपल्या बाळकृष्णाच्या बाललीला पाहता आल्या नव्हत्या. त्यांचे ते स्वप्न अपुरेच राहिले. आज जणू तेच स्वप्न साकार होऊन पूर्ण होत आहे. जनार्दन मोठा होऊ लागला. आपल्या आईवडिलांचे वळण त्याने त्वरित आत्मसात केले. त्याचे कौशल्य, बुद्धिमत्ता, परमार्थ प्रवणता पाहून वसुदेवपंतांनाही कृतार्थ झाल्यासारखे वाटले. जनार्दनांचा उपनयन संस्कार झाला. जनार्दनांनी गुरुग्रही जाऊन सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. काव्य, शास्त्र, साहित्य, संगीत, तत्वज्ञान, ज्योतिष, न्याय, सांख्य, व्याकरण, गणित याबरोबरच युद्धकला, राजनीती, शस्त्र आणि शास्त्र या दोहोंचेही परिपूर्ण शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षण पूर्ण होताच पिताश्रींच्या अनुज्ञेवरून गुणवती नामक सुशील घराण्यातील मुलीशी त्यांचा विवाह संपन्न झाला. जनार्दन आता गृहस्थाश्रमी बनले. आपल्या पित्याचे आचरण, पदभार पेलण्याची कुशलता व पद्धती, त्यातील बारकावे याचे आकलन जनार्दन करू लागले. त्यांचे राजस व राजबिंडे रूप पाहून उभय पितरांना आनंदाचे भरते येईल. वसुदेवपंतांना अधिक काळ हे सौख्य उपभोगता आलं नाही. त्यांचे देहावसान झाले. मृत्यूपूर्वी पंतांनी जनार्दनांना पंढरीची वारी चुकवू नकोस असं सांगितलं होतं. पंतांच्या मृत्यूने जनार्दनांच्या कुटुंबावर तर आघातच झाला, पण सम्राट राजाही कळवळला, हळहळला. सर्व सत्ताधीश आदिलशहा सचिंत बनला. वसुदेव पंतांसारख्या कर्तबगार, चारित्र्यसंपन्न, चाणाक्ष व एकनिष्ठ पायकास गमवावे लागल्याने मंत्रिमंडळात एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कोण भरून काढणार? ही पोकळी कोण भरून काढणार? सर्वत्र एवढा एकच चर्चेचा विषय. राजासमोर अनेक नावांची चर्चा प्रारंभिक झाली. आदिलशहासमोर येणाऱ्या प्रत्येक नावासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी सखोल विचार करू लागला. पण त्यातील एकाही नावाला त्याने पूर्ण विचारांती मान्यता दिली नाही. मंत्रिमंडळातही पदोन्नतीसाठी काही जणांच्या अपेक्षा उंचावल्या. त्याची स्पष्ट अस्पष्ट चर्चा राजाच्याही कानावर येत होती. परंतु आदिलशहाने वसुदेवपंतांच्या जागी कोणालाच नियुक्त केले नाही. मंत्रीगणांपैकी एकाने हळूच सुचवले, वसुदेवपंतांचे सुपुत्र जनार्दन या पदासाठी योग्य आहेत असे मला वाटते. पण तोच दुसऱ्याने या विचाराला काटशह देऊन म्हटले, पण त्यांचे वय लहान असल्याने तो पदभार सांभाळण्यासाठी ते अयोग्य ठरेल. परंतु याबरोबर सर्व मंत्रिमंडळात चर्चा सुरू झाली, कुजबूज सुरू झाली. उलटसुलट मते प्रगट होऊ लागली. अखेर राजाने जनार्दनांचे नाव विचारार्थ स्वीकारले.
अली आदिलशहाने जनार्दनांना दरबारात पाचारण केले. जनार्दन शहाच्या समोर सभेत अत्यंत अदबीने आले. प्रथम बादशहाला सलाम केला, नजराणा नजर केला आणि अदबीनं बाजूला उभे राहिले. राजाने त्यांना अजून बसण्याची सूचना केली नव्हती. जनार्दनांनी राजाच्या डोळ्याला डोळा भिडवला. बादशहाने जनार्दनांचे रूप, चातुर्य, वाक्कौशल्य पाहिले आणि क्षणभर ते त्यांच्याकडे पाहतच राहिले. सर्व सभा तटस्थ होती. जनार्दनांचा श्यामवर्ण, उंचीपुरी देहयष्टी, सुदृढ बांधा, मुखावर झळकणारं स्मित, डोळ्यात कर्तृत्वाची चमक, कपाळी गंधाचा टिळा, धारदार नासिका, अंतरंगाची सात्विकता दर्शवणारी अदब आणि स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन घडवणारी कृती उक्ती. राजा सर्व काही निरखित होते. दरबारात एक नीरव शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत जनार्दनांनी विनम्रतेने विचारलं, महाराज, आपण या सामान्य सेवकाची याद केली? आपल्या आज्ञेवरून हा बंदा आपणासमोर खडा आहे. आपला हेतू कळावा ही इच्छा. बादशाह भानावर आले. आपल्या दाढीवरून हात फिरवीत ते फक्त हसले आणि म्हणाले, आप वसुदेव पंत जी के सुपुत्र, क्या आपके पिताजी के उत्तरदायित्व को आप निभा सकोगे? आणि दुसऱ्या क्षणी जनार्दनांना प्रत्यक्ष कार्याची माहिती घेण्याची त्यांनी सूचना केली. प्रकरण 5. दरबारात पाऊल. जनार्दन रोज दरबारात येऊन कामकाज पाहू लागले. राजा त्यांच्या कामकाजाची चौकशी करीत होतेच. एखाद्या हिऱ्याची परीक्षा व योग्यता जशी ऐरणीवरच ठरते, त्याप्रमाणे जनार्दनांची परीक्षा प्रत्यक्ष कामातून होऊ लागली. आदिलशहाच्या सूक्ष्म व मुरब्बी नजरेतून जनार्दनांचे कर्तृत्व सुटले नाही. याची चुणूक त्यांना प्रत्येक कामातून दिसू लागली. गुणीषु न च लिंगम न च वयाः या उक्तीप्रमाणे जनार्दनांचे वय जरी लहान असले तरी त्यांची कार्यशक्ती, कुशलता, दांडगी होती. याचा प्रत्यय राजाला येऊ लागला. जनार्दनांचा निश्चयी स्वभाव, बोलण्या चालण्यातील धिटाई, मन मिळावूपणा, कामातील गती, सूत्रबद्धता, मृदू भाषा, विनयशीलता या सर्वांचा प्रत्यय राजाला येऊ लागला. थोड्याच दिवसात जनार्दनांनी सर्व कामकाजाची माहिती करून घेतली. स्वतंत्र बुद्धीने ते काम पाहू लागले. मंत्रिमंडळातील मंत्री, प्रधान, सेवक, अंगरक्षक या सर्वांना जनार्दनांनी आपल्या वागण्या बोलण्यातील कौशल्य, मार्ग यांनी आत्मसात केले. बादशहालाही आपल्यातील गुणांनी प्रभावित केले आणि बादशहाने मोठ्या आदराने व खुशीने अन्नमंत्रीपदाचा भार त्यांच्यावर सोपवला. प्रकरण 6. देवपूजा व लोकपूजा. जनार्दन अन्नमंत्री म्हणून कामकाज पाहू लागले. पिता वसुदेव पंतांनी घालून दिलेली पंढरीची वारी नित्य नियमाने करू लागले. जनार्दनांचा दिनक्रम अगदी रेखीव पित्याप्रमाणे शिस्तशीर होता. ब्राह्ममुहूर्तावर उठणे, स्नान करून आन्हिक आटोपून दरबारात वेळेवर हजर राहणे आणि सामान्य जनतेच्या व्यथा कथा समजावून घेऊन जनहिताचा निर्णय घेणे. जनकल्याण हाच आपल्या पदाचा हेतू आहे असं ते समजत. पदभार सांभाळत असतानाच हे पद सांभाळणे म्हणजे जनसेवा करणे. जनसेवा करण्याचीच ही सुवर्ण संधी आहे असं त्यांना वाटे. गोरगरिबांची, अडल्या नडलेल्यांची परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिली. त्यांच्या सुखदुःखाला आपले सुखदुःख मानले. पिताश्रींकडूनच त्यांना या जनहितैष वृत्तीची देणगी लाभली होती. आपले आयुष्य जनहितार्थ वेचणे हेच जनार्दनांनी आपले ध्येय ठरवले. घरात ईशपूजा आणि दरबारात लोकपूजा
असा त्यांचा दिवसभराचा वेळ जनसेवेत अर्थात ईश सेवेत व्यतीत होऊ लागला. लोकही जनार्दनांना गौरवू लागले. त्यांच्या नावाची कीर्ती सर्वदूर सुगंधासारखी पसरू लागली. त्यांचा लौकिक वाढला. कालचा कोवळा जनार्दन पाहता पाहता लोकमान्यतेच्या उच्च शिखरावर चढला. जनता जनार्दनांच्या हृदयस्थ अढळ पद मिळवून बसला. पण जनार्दनांचा हा लौकिक व ही ख्याती काही मंडळांना रुचली नाही. पण ते जळफळण्याशिवाय करणार तरी काय? जनार्दनांच्या घरी आता पैंजणांचे रुणझुण रुणझुण मंजूळ ध्वनी उमटू लागले. एक कौतुक दुडदुड धावू लागले. घर बोबड्या बोलांनी निनादून गेले. नारायण हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या पाठोपाठच सत्यवती नारायणाचे अनुकरण करू लागली. नारायण आणि सत्यवती यांचे कोडकौतुक पाहण्यात त्यांची आजी जनाई व आई गुणवती रंगून जाऊ लागली. प्रकरण 7. दरबारास उशीर. जनार्दन चातुर्याने, आपल्या बुद्धिकौशल्याने, चाणाक्षपणे आपला पदभार सांभाळीत होते. त्यांच्या कार्यभाराची कीर्ती दिगंत पसरली होती. प्रत्यक्ष बादशाह त्यांच्या कामकाजावर बेहद्द खुश होते. सर्व जनता जनार्दनांना आशीष देत होती. जनार्दनांचे मन मात्र राज्यकारभारात व कुटुंब भरणात विशेष रमत नव्हते. सतत परमेश्वर चिंतनात त्यांना आनंदकंद, ईशगुण संकीर्तनात त्यांना डुंबत राहावं वाटत असे. आनंदाच्या डोही आनंद तरंग अशा अवस्थेत ते तल्लीन असत. जनार्दनांना नाथ संप्रदायाची दीक्षा गुरु परंपरेनुसारच प्राप्त झाली असल्याने योगाभ्यासात भूचरी मुद्रा राहून योगक्रिया करण्यात ते देहभान हरवून जात. योगिक क्रियेच्या अभ्यासात स्वाध्यायामध्ये निमग्न राहिल्याने अनेकदा दरबारात वेळेवर हजर राहणेही त्यांना जमत नसे. दरबारातील जनार्दनांचे विरोधक असूया करणारी मंडळी मात्र याकडे लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रमादांकडे काकदृष्टीने पाहण्यातच ते बुडून गेले होते. जनार्दन कुठे चुकतात व ही चूक बादशहाच्या नजरेस कशी आणावी याच उद्योगात ते व्यस्त असत. योगाभ्यासामुळे, स्वाध्याय आन्निकामुळे जनार्दनांना दरबारात यायला उशीर होऊ लागला. कधी कधी दरबाराला फाटा मिळू लागला. जनार्दनांना दररोज होत असलेला उशीर, दरबाराकडे होणारे त्यांचे दुर्लक्ष राजाच्या नजरेस आणून द्यावे म्हणून विरोधक प्रयत्न करू लागले. सर्वजण दरबारात वेळेवर येतात, स्वतः जहापना वेळेवर हजर असतात आणि जनार्दन तो समजतो तरी कोण स्वतःला. बादशहानंतर ते दरबाराला येतात, कधी कधी रजा न देताही दरबाराला अनुपस्थित राहतात. याची कुजबूज सभेत होऊ लागली. कुजबुजीचे रूपांतर चर्चेत आणि चर्चेचे रूपांतर समस्येत, समस्येचे रूपांतर पुढे दोषारोपात होण्यास वेळ लागला नाही. प्रत्यक्ष बादशहाच्या कानावर हे आरोप येऊ लागले. बादशहा जनार्दनांना समज का देत नाहीत असेही सूर सभेत उमटू लागले. बादशहाने जनार्दनांवरील आक्षेपांची शहानिशा करण्याचे ठरवले. जनार्दनांचे लक्ष राज्यकारभारात नसून पूजे अर्चेत, जपतपात, अनुष्ठानात आहे. जनार्दन दरबारातील कार्यापेक्षा योगाभ्यास आणि स्वाध्याय यातच वेळ अधिक खर्ची घालतात. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर आणि एकूणच राज्य शकटावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. बादशहाच्या ध्यानी आले. आता पुढे या सगळ्यानंतर बादशहा काय निर्णय घेतील किंवा पुढे जनार्दनांच्या आयुष्यात काय प्रसंग येतील आणि यानंतर कुरघोडी करणारे लोक जनार्दनांविषयी वाईट चिंतणारे लोक यावर काय प्रतिक्रिया देतील, हा सगळा भाग आपण उद्याच्या भागात बघूया.
आपण आज इथे थांबूया. नमस्कार.